माहिती सांगतो, महिला भगिनी जास्त असल्यामुळं महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे आणि युतीचं सरकार हे महिलांना केंद्रबिंदू समजून त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करत असतो। आता महिलांच्या बाबतीमध्ये एवढे योजना आहेत, त्या सर्व योजना काही सांगत नाही, परंतु महत्वाच्या काही योजना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। पूर्वी लेकरू जन्मला, मुलगा जन्मला की आपण त्या ठिकाणी नाव घालत असताना फक्त वडिलाचा त्या ठिकाणी नावाचा उल्लेख करत होतो, परंतु आज या युती शासनाने एवढं मोठं सन्मान आमच्या भगिनींना दिलेला आहे। आता माझं नाव जर घ्यायचं असेल तर बसवराज हिराबाई लिंगप्पा भाटबंदे म्हणून घ्यावं लागणार आहे। यापूर्वी कसं नाव घेतलं जात होतं तुम्ही हे लक्षात घ्या। अनेक गोष्टी आहेत। आपण जर पाहिला, दुसरी महत्वाची गोष्ट, संजय भाऊ ज्या कॅबिनेट मध्ये बसतात त्या बहिणींच्या सर्वांच्या मदतीसाठी आपल्याला घरच्या छोट्या मोठ्या कामासाठी आपल्या पतिदेवाजवळ पैसे मागावं लागत होतं, परंतु ती समस्या आपली दूर केली संजय भाऊ आणि महायुतीच्या सरकारने। आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी 1500 रुपये दरमहा देण्याचं काम वचन दिलं नाही, तर 5 ते 7 महिन्याचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी दिले गेलं। एवढं नाही, महिलांसाठी किती सरकार विचार करते हे बघा तुम्ही। महिलांच्या बाबतीत इथं असणारे भगिनी तुम्ही बघत असताल। या प्रभागातून माझे वहिनी राजूची आई त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून होत्या आणि याच प्रभागातून जेव्हा केव्हा संधी किंवा उदगीर शहरामध्ये संधी मिळाली तर महिला भगिनींना फक्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदापर्यंत संधी मिळत होती, परंतु या युती सरकारनं एक फार मोठा क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेतला। तो क्रांतिकारी निर्णय म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणूक असेल किंवा लोकसभा असेल, त्या निवडणुकीमध्ये 2029 पासून या माझ्या सगळ्या भगिनींना 33% आरक्षण देण्याचं काम या युती सरकारने केलेलं आहे। उद्या या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये आम्हा सर्वांना अभिमान वाटेल, माझी कुठलीही भगिनी त्या ठिकाणी आमदार खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे। अशा अनेक योजना या भगिनींसाठी केलेल्या आहे। मुलगी जन्मली, वयाच्या 18व्या वर्षी त्यांना लखपती करण्याचं धोरण या शासनाने त्या ठिकाणी घेतलेलं आहे। एक नाही, अनेक योजना आहेत। आयुष्यमान भारत योजना आहे, उज्ज्वला गॅस, सगळ्या योजना मी या सांगत बसत नाही, कारण 8 वाजता परत बनशेलची रोडला त्या ठिकाणी सभा आहे। मी एकच या ठिकाणी सांगू इच्छितो, या सर्व महिलांना अग्रस्थानी ठेवून ज्या योजना या महायुती शासनाने राबवल्या त्या महायुतीचे उमेदवार आपले संजय भाऊ बनसोडे आहेत। म्हणून आपल्या सर्वांना येत्या 20 तारखेच्या दिवशी संजय भाऊ हे महायुतीचे उमेदवार असून त्यांचं चिन्ह हे घड्याळ आहे। घड्याळासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं आणि या ठिकाणी ही सभा आयोजित करण्यासाठी राजू हुडगे, अविनाशजी गायकवाड, सुभाषांना व इतर सर्व कारकटी गल्लीतील व या परिसरातील सर्व माझ्या बांधवाचं मी मनापासून आभार मानतो। अत्यंत चांगली सभेचं आयोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। एक सूचना आलेली आहे, भीम शौर्य युवा मंच उदगीर यांनी आदरणीय देवीदासजी कांबळे आणि युवकांचे आमचे प्रियस्थान विजय भैया निटुरे यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद। यानंतर उदगीरचं एक वैभव, उदगीरचे पोलादी पुरुष, राजकारणातले सगळ्यांच्या गळ्यातले ताईत आमचे आदरणीय राजेश्वरजी निटुरे साहेब यांना विनंती करतो की आम्हाला आपण मार्गदर्शन करावं। आजच्या या विधानसभेच्या
प्रचारानिमित्त इथं उपस्थित असले तुमचे आमचे लाडके आमदार, महाराष्ट्राचे नामदार संजय भाऊ बनसोडे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले देवदासजी कांबळे साहेब, आमचे अण्णा गोविंदरावजी केंद्रे, बसवराजजी बागबंदे, बसवराजजी पाटील, डॉक्टर येरमे साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, या पुढे बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि दुसरे सर्व जिम्मेदार, जबाबदार, समजदार, पारकट्टी गल्ली, चिल्लरगी गल्ली, तळवेज, गांधीनगर इथून सर्व आलेले सर्व माझे बंधू मित्र, येत्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. कोणाला करायचंय, का करायचंय, कशासाठी करायचंय ते तुम्हाला 20 तारखेला अजून 3 ते 4 दिवस आहेत, तुम्हाला ठरवायचंय. एकीकडे आपल्यापाशी गेल्या 5 वर्षाखाली तुम्ही जे आशीर्वाद दिला, तुम्ही जी शक्ती दिली, तुम्ही जे प्रेम दिलात आणि तो आमदार झाला, तो एकीकडे संजय भाऊ बनसोडे साहेब आहेत. त्यांनी काय विकास केले जर सांगायचं म्हणलं अजून 2 ते 4 तास लागतील. सांगत असताना या शहराचे सर्वांगीण जुळणारे रस्ते, मग लातूरून येणारा रस्ता असेल, नांदेडून येणारा रस्ता असेल, बिदरहून येणारा रस्ता असेल, देगलूरून येणारा रस्ता असेल, जळकुटून येणारा रस्ता असेल, शिरूरून येणारा रस्ता असेल, हे पहिलं दळणवळणाची व्यवस्था केली आहे. या शहराचं दळणवळणाचा विकास व्हावा म्हणून नुसतं करतो म्हणलं नाही. जे आपल्याला लातूरला जायला 2 ते 2.5 तास लागत होते, बिदरला जायला 2 ते 3 तास लागत होते, नांदेडला जायला 3 तास लागत होते, आता आपण अवघ्या 45 मिनिटात लातूरला चाललोय, 1 तासात नांदेडला चाललोय, 1 तासात बिदरला चाललोय. हे तुमची माझी सोय केलेली आहे. त्याच्यानंतर या दोन्ही तालुक्याचा विकास करत असताना सर्व जाती धर्माला, सर्व पक्षाला, सगळे संघटनेला बरोबर घेऊन चालण्याचं काम केलंय. त्यांना न्याय देण्याचं काम केलं, त्यांची उंची वाढवण्याचं काम या प्रतिनिधींनी आणि उमेदवारांनी केले. मग कसलं काम केलंय तुमच्या समाजाचं, म्हणजे वीरशैव समाजाची उत्पत्ती होती आहे. त्या या शहराचा प्रमुख बालेकिल्ला म्हणून जे पारकट्टी गल्ली आहे, या शहराचं जे प्रमुख तळवेज जे आहे बुद्ध विहाराचं, ते ह्या वतनदाराचे एरिया आहे. सांगतो भाऊ, तळवेज हे वतनदाराचं आहे, पारकट्टी गल्ली या शहराच्या वतनदाराचं आहे. तिथं आपण बुद्ध विहार केला. इकडे तुम्ही आपण वीरशैव समाजासाठी हावगी स्वामीची जागा देऊन वीरशैव लिंगायत समाजासाठी एक तिचा भव्य असं मंडप करून दिला. एवढ्यावर थांबला नाही, जंगम समाजासाठी त्यांच्यासाठी एक त्यांना भवन बांधून दिला. त्याचबरोबर तिथेही थांबला नाही, मुस्लिम समाजासाठी शादीखाना करून दिला. त्याचबरोबर धनगर समाजासाठी केला, त्याचबरोबर नावी समाजासाठी केला, त्याचबरोबर येरगड्डी समाजासाठी केला. करत असताना सर्व जाती धर्माला, सर्वांना सोबत घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ही दूरदृष्टी ठेवून आपण काम केलं. त्याच्यानंतर पूर्ण आतापर्यंत केलेल्या कामात आत्ताच आम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या आपल्या सरकारमध्ये निर्णय घेतला महिलांचा, मग त्या महिलांसाठी एक त्यांची उंची वाढवण्यासाठी, त्यांना एक अधिकार देण्यासाठी एक महिलांचा माझी लाडकी बहीण योजना केली. नुसती योजनाच केली नाही, त्यांनी त्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी शिक्षण मोफत केलंय. येणाऱ्या त्या पिढीसाठी त्यांना कुठेही फिरायचं असेल तर 50% एसटी बसचं प्रवासाला माफ केले. त्याचबरोबर तीर्थक्षेत्रासाठी इथून तुम्हाला कुठल्याही राज्यातल्या आणि देशातल्या कुठल्याही तुम्ही तीर्थक्षेत्राला जायचं असेल तर 30,000 रुपयाची व्यवस्था केली आहे. सांगत असताना एक स्वाभिमान अभिमान वाटावा. या सरकारने महिलाबद्दल जो वेगळा विचार केलाय, त्याच्याच बरोबर त्यांचे जे 3 सिलेंडर मुक्त केलंय. आता भविष्यात येताना आपण ठरवलंय की येणाऱ्या लाडक्या बहिणीला 3,000, एका घरात केलं 3,000 जागी 2 लाडक्या बहिणीला, 2 लाडक्या बहिणीला 3,000 जागी 6,000, 6,000 म्हणजे वर्षाला 72,000 हे सरकार देणार आहे. सांगत असताना आता पुढच्या काळामध्ये पुन्हा 3 ते 6 सिलेंडर होणार आहेत.
मित्र सांगत असताना भरपूर अशा योजना आहेत. मग भाऊनी केलेलं काम या तालुक्यासाठी आणि या जळकोट तालुक्यासाठी पुढची दृष्टी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेलं काम. एका पंचायत समितीचं ऑफिस होतं एक 4 रूमचं, त्याला आज 40 रूमचं 4 मजली ऑफिस केलंय. भविष्यात जिल्हा झाल्यावर तिथं जिल्हा परिषद व्हावं. जिथं आपल्यापाशी तहसीलचेही 4-5 रूमचं एक तहसील होतं निजामगाली, त्या निजामगालीचे 2 मजली अशी बिल्डिंग, तिथंही उद्या कलेक्टरचं ऑफिस झालं तर तिथं आपल्याला कलेक्टर ऑफिस करता यावं ही दृष्टी ठेवून केलंय. आपले सगळे विभाग होते, प्रशासनाचे सगळे 4 ऑफिस होते. एक ह्या टोकाला होतं तर एक त्या टोकाला होतं, एक त्या टोकाला होतं तर एक त्या टोकाला. तर त्या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम एका प्रशासकीय भवनामध्ये त्यांनी तिथं केलंय. एवढ्यावरच थांबलं नाही, त्याच्या पुढे येऊन एक छत्रपती सभागृह केले. अतिशय भव्य दिव्य असं तुम्हाला स्वाभिमान वाटा असं 1000-2000 लोकांना तिथं कार्यक्रम घेतात, सांस्कृतिक कार्यक्रम घेतात. त्याच्या पुढे जर आला तुम्ही पुन्हा आपल्या विद्यार्थ्याला, तुम्हाला मला आणि माझ्या भविष्यात आपण तुम्ही राहणार नाही, येणारे जे आपले विद्यार्थी आहेत तिथं त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी खेळाडूसाठी क्रीडांगण केलं 80 कोटी रुपयाचं इंटरनॅशनल लेवलचं क्रीडांगण असं भाऊनी त्यांनी दिलं. त्याच्या पुढे जर आला दवाखान्यात तुम्हाला मला ही अडचण येऊ नये. भविष्यात कोविडचा काळ आला, तुमचे माझे जीव धोक्यात होते, ते जीव वाचवण्याचं रात्रंदिवस या माणसाने 1.5 ते 2 वर्ष केलं. रात्रंदिवस तुमच्या माझ्यासाठी वेळ दिलाय. नुसतं वेळच दिली, स्वतःला 2दा कोविड झालाय. त्या परिस्थितीत प्रत्येक दवाखान्याला भेट देणं, प्रत्येक दवाखान्याला वेळ देऊन त्यांची अडचण दूर करणे, ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर असेल. अशी एक वेळ अशी आली, आम्ही दोघे तिरुपतीला होतो, तिरुपतीचं दर्शन झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन ठरवलं होतं, इथून डॉक्टरांचा फोन आलो. 1 घंट्यामध्ये कमी 7 ते 8 फोन आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला 4 ते 5 घंटे पुरेल एवढंच ऑक्सिजन आहे आणि 850 ते 900 पेशंट आहेत. त्या क्षणी त्या माणसाने सोडून दिलं, बॅग भरली आणि निघालो. आम्ही दोघेही हैदराबादला आलो, तिथून 7:30चा फ्लाईट झालो, तिथून 9-9:30 आलो, तिथून 10:30 वाजता निघालो लातूरला. सरळ लातूरला येऊन डायरेक्ट प्लॅन्टला गेलो रात्री 3 वाजता. 3 वाजता प्लॅन्टवर गेल्यावर त्याला सांगितलं ही भरलेली गाडी आम्हाला पाहिजे ना, आम्हाला घेऊन. त्यांनी म्हणलं नाही, देता येत नाही. मी नाही सर, ते आम्हाला सगळे ऑर्डर कलेक्टर सांगितल्याशिवाय कुठलीही गाडी कोणाला द्यायची नाही असे अधिकार. रात्री 3 वाजता त्या कलेक्टरला उठवलं. 3 वाजता उठून त्याला सांगायला म्हणून तिथून लगेच पुढी घालून गाडी घालून घेऊन ऑक्सिजन देण्याचं काम या बहादराने केलंय. आणि तिथं 800-850 लोकांचा जीव वाचवण्याचं काम हे केलंय. अशा माणसाला असा लोकप्रतिनिधी तुमच्या माझ्या जीवाभावाचा, तुमच्या माझ्या सुखदुःखाचा विचार करणारा, विकास करेल, कोणी कमी जास्त करेल करत नाही. आणि दुसरीकडे थाप्या थांबलाय, जे तुमचे माझे 10 वर्षाचा विकास तुटलाय. 10 वर्ष माझे तुमचे वाया गेले. या शहराचे, या तालुक्याचे, दोन्ही तालुक्याचा विकास ते पुढे घेऊन थांबलाय. त्याला विचारा 10 वर्ष 10 काम केले का? त्या माणसाला द्यायचंय का ह्या माणसाला द्यायचंय? ज्यांनी शेकडोनी हजारो काम केले, रात्र दिवस केले, 5 दिवस त्या मुंबईत काढले, 2 दिवस नवरा बायको कधी विचार केला नाही, बायकोचा विचार केला, लेकराचा विचार केला नाही. तुमच्या माझ्या सुखसोयीसाठी, या तुमच्या माझ्या अडचणी दूर करण्यासाठी रात्र दिवस वेळ देणारा माणूस हा. आणि 10 वर्षात एक काम न करणारा माणूस पुढे थांबला. त्यानं मला 10 वर्ष या दोन्ही तालुक्याचं, तुमचं माझं जीवनमान उंचवण्याचं, या शहराचा सर्वांगीण विकास व्हायचा कुठला. त्या माणसाला द्यायचं का या माणसाला द्यायचं, तुम्हाला 20 तारखेला ठरवायचं. मित्र सांगत असताना एक स्वाभिमान वाटावा, एक चारित्र्यवान असा आपला तुमचा माझा आमदार आहे. कुठलं व्यसन नाही, दारू नाही, गुटखा नाही, सिगरेट नाही, बाकी काहीच नाही. एकच बायको आहे त्याला. त्याच्यामुळे चांगलं लाव. पुढच्यानं लिहून दिलं अफिडेविट करून, मला 2 बायका आहेत म्हणून. पुढच्यानं लिहून दिले तिथं फॉर्म भरताना असते 2. आता घरात 2 आहेत, घरात किती आहेत मला माहिती नाही. सांगत असताना असा चारित्र्यवान. तुमचं सुख दुःख आहे, तुमच्या इथं पाळणा आहे 1000, तुमच्या इथं लग्न आहे 1000, तुमच्या इथं साखरपुडा आहे 1000, तुमच्या इथं वाढदिवस आहे 1000, तुमच्या गावात या घरात कोणी वारलंय, रात्री बेरात्री ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुमच्या इथं सुखदुःखात घेऊन हजर राहणारा एकमेव
असा उमेदवार आहे, असा लोकप्रतिनिधी ज्याला तुम्हाला मला स्वाभिमान वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे, चारित्र्यवान गुणवान असा जे तुमच्या माझ्या सुखदुःखाचा विचार करतोय, तुमच्या माझ्या सुखदुःखात येण्याचा विचार करतो, येतो देतो सांगितलं नाही. मित्र, त्याच्यासाठी येत्या 20 तारखेला तुम्हाला मला ठरवायचंय. मग कोणाबरोबर जायचंय, कोणासाठी जायचंय, कशासाठी जायचंय तुम्हाला शांत विचार करायचंय. इकडे संजय भाऊनी केलेलं काम, संजय भाऊ हे जे माझ्या माता भगिनी येत नाही आणि घरातून कधी येऊन कुठले भाषण कोणाच्या कामासाठी आलेले नाही, त्यांच्या जीवनात कधी तरी ते खास तुमच्या प्रेमाप्रती तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, तुम्हाला सहकार देण्यासाठी, तुम्हाला शक्ती देण्यासाठी ते इथं आलेले आहेत. उद्याच्या 20 तारखेला जास्तीत जास्त संख्येनं तुम्हाला आशीर्वाद देऊन तुम्हाला जास्तीत जास्त संख्येनं बहुमतानं निवडून देण्यासाठी ते इथं सर्वजण हजर झालेले. परत एक वेळेस तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आता त्यांचं चिन्ह आहे घडी. आपण मागे भाजपला केला तर काँग्रेसला केला असता. मी काँग्रेसचा होतो गेल्या 4 महिन्यापूर्वी. 45 वर्ष त्या काँग्रेसमध्ये काम केलं. काम करत असताना मी सर्वांगीण जे शक्य आहे ते 40 वर्ष या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. रोड असतील, नाल्या असतील, पाणी पुरवठा असेल, आता ते सापड्या म्हणतो, हे सगळं मीच केला म्हणतो. त्यांना येऊन सांग म्हणा, येऊन दाखव म्हणा. उद्या मी राजकारण निवडत होतो, त्यांना जरी केलेलं आहे म्हणल्या. पाण्याची व्यवस्था मी केली, पाण्याच्या ठराव मंजुरी मी आणली, पण मुरुड भाऊनी त्यांनी पाणी पुरवठा मंत्री झाल्यावर रोडच्या गावातले जेवढे रोड्स आहेत, जेवढे नाले आहेत ते रात्रंदिवस मी पुढे थांबून करून घेतलं. सांगत असताना तुमच्या अडचणी, तुमच्या जीवनात जे जे शक्य आहे ते 40 वर्षात काम करण्याचं मी यापूर्वी काम केलं, आता करतो, भविष्यात करत राहीन, एवढं या प्रसंगी सांगतो. राहिला पुढचा प्रसंग, या माणसाने विकास करायला म्हणून मी त्याच्यासोबत गेलो. मी काँग्रेस सोडून 40 वर्षात गेलो नव्हतो, पण हा माणूस या शहराचा सर्वांगीण विकास करला नाही. या लोकांचे सर्वांचे प्रश्न सोडवला, याच लोकांच्या सर्वांच्या अडचणी सोडवल्या. तुम्हाला पत्र पाहिजे घ्या, तुम्हाला फोन पाहिजे सांगा. मी स्वतः पाहिजे, कधी त्या मिनिस्ट्रीचा गर्व आला नाही, कधी अभिमान वाटला नाही त्या माणसाला. तुमच्या सोबत येऊन तुमची अडचण दूर करण्याचं काम केलंय. अशा माणसाच्या सोबत जायचं. मला माझ्या नेत्यांनी सांगितलं गेलं आता बरोबर याच्या सोबत राहायचं नाही, याला विरोध करायचा असं नेत्यांनी सांगितलं, काँग्रेसच्या नेत्यांनी. माझ्या शहराचा विकास करून घेऊ का, माझ्या लोकांच्या अडचणी दूर होणार त्याच्याकडे बघू, माझ्या मूलभूत गरजा दूर होतात त्याच्याकडे लक्ष देऊ. तर त्यांनी याच्यानं सांगितलेलं आदेश पाळू. इथं माझ्या जनतेचे विकास होण्यापासून कुठला होता, मला शहर विकासापासून सुटत होता, माझ्या लोकांच्या अडचणी दूर होणार, त्याच्यासाठी मी काँग्रेस सोडलं. ते सोडलेलं बरोबर आहे का अयोग्य आहे? त्यांच्या सोबत गेलेलं बरोबर आहे का त्यांचे? तर त्याच्यासाठी मी काँग्रेस सोडून दिलं आणि बीजेपी बरोबर जॉईन झालो आणि त्याच्यासोबत काम कंटाळा खंड लावून काम करण्याचं काम केलंय. भविष्यात आपण तुमचे माझे राहिलेले जे प्रश्न आहेत, त्या राहिलेल्या ज्या अडचणी आहेत, भविष्यात आपण खंडच्या माध्यमातून सोडून एवढंच बोलून घेण्याचा घ्यायचं. जय हिंद, जय महाराज. यानंतर माजी आमदार मान्य गोविंदरावजी केंद्रे साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे. आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्राचे मंत्री आमचे परममित्र संजय बनसोडे साहेब, ज्यांनी आपल्या समोर आता मार्गदर्शन केले, ते आपल्या शहराचे आमचे परममित्र रायचंद्र मित्रे सावकार, ॲडव्होकेट बसवराजी पाटील साहेब, बसवराजी बागबंदीजी, आमच्या उत्तराताई, आपल्या सर्वांचे नेते, मराठवाड्याचे नेते देवदासजी कांबळे साहेब, स्टेजवरचे सर्व मान्यवर, माझ्या बंधू भगिनी. मी बसल्या बसल्या मला आठवलं हे मार्केटी गेली, तळवेस, आणि माझं लहानपण इथंच गेले. मला शिकायला असताना याच गल्लीत राहिलो मी. आणि मी ह्या गल्लीमध्ये आमचे कल्लप्पा कापसे राहायचे, आमचे सुभाषचे वडील धनोऱ्याप्पा राहायचे, महादप्पा गौरशेट्टी राहायचे. आणि त्या काळात उदगीरसाठी प्यायला पाणी मिळवून ते मोर्चे काढायचे, आंदोलन करायचे. आणि त्या काळातलं उदगीर आणि आता उदगीर जर बघितलं तर जमीन आसमानचा फरक पडलाय. आणि म्हणून त्या महान 3 नेत्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि ते जर जिवंत असते, आज ते समाजवादी पक्षाचे होते, पण जिवंत असते तर स्टेजवर येऊन संजय बनसोडे साहेबांचा सत्कार करून त्याला पाठिंबा दिले असते. या संजय बनसोडे साहेबांचं
मीच म्हणून नाही, सगळे आता वर्णन करत आहेत. आणि जे कोणी शिल्लक राहिले फार थोडके इतके, बाकी सगळं मी आता यांच्या बरोबर आज 15 दिवस झालं उदगीर आणि जळकोट मतदारसंघात त्यांचा दौरा गावना गाव वाडीना वाडी तंडाना तंडा संपलाय. खर तर त्यांना एवढं फिरायची गरज नव्हती का, ते डायरेक्ट कार्यकर्ते नाहीत. 1992 पासून आपल्या भागात फिरतात ते संजय बनसोडे. काही माणसं मुंबईला गेले, मुंबईतून भरपूर कमवले आणि ह्या पैशाचं काय करावं म्हणून राजकारण करायला आले. पण बनसोडे साहेब 1992 पासून या उदगीर भागातला संपर्क, गावोगाव जाणं आणि विशेष करून 2014 पासून तर फुल टाइमर झाले आपल्या भागातले. 2000 ला पडले तरी खचले नाही, पराभवाची खंत नाही आणि विजयाचा या माणसाला उन्माद नाही. पराभव झालं तरी गाव कुणाची माती सोडायची नाही, कुणाचं ढवाळ जेवण सोडायचं नाही, कुणाचं दुःख सोडायचं नाही. फिरले. आता जे थांबले त्यांच्या विरोधात हे 10 वर्ष आमदार असून 5 वर्ष बेपत्ता झाले. कुठं गेले, का समुद्रात गेले, का पहाडात गेले, का हिमालयात गेले, आम्हाला कुणाला दिसले नाहीत. ते आले ते डायरेक्ट तिकीट घेऊनच आले. पण तिकीट घेऊन आले ते थांबले, गुन्हा नाही बसणार. समोर मंदिराच्या सभागृहात गावात आणि तुम्ही जिल्हा परिषदेचे भाषण त्यांचं ऐकलेलं असाल. इमानदारीनं देवाची शपथ असं खाल्ल्यावर माणसाला वाटतं एवढ्या शपथा खाल्ले की मला खरं बोलायला कशी वाटतं. आणि म्हणून आमचा सावकार त्यांच्यावर चिडलाय. का चिडलाय? तर मायला दिल्ली माहित नाही, याला पाण्याची योजना माहित नाही. मी एवढं उदगीरमध्ये केल्यामुळे प्रमाणपत्र मिळालं, माझी योजना मंजूर झाली. आता दुर्दैवाने त्यांच्या काळात ती झाली नाही, पण त्यांच्याही काळात झाली भालेराव साहेबांची. म्हणून त्या भालेरावला जे कळालं नाही ते बनसोडे साहेबाला कळालं. आणि एवढा मोठा पाण्याचा प्रश्न सोडवणारा बहादर म्हणजे संजय बनसोडे साहेब. आमच्या सावकार त्याच्यावर फार बोलले, मी तेवढं बोलत नाही. तरी आमच्या मातंग समाजाच्या लोकांनी काल बैठक घेतले. हे राजू शंकरे, हे गोविंद केंद्रे, हे रामचंद्र तुर्के आमच्या भालेरावच्या विरोधात बोलतात, आमच्या मातंग समाजावर बोलतात. अरे बाबा, मातंग समाजाचे तुमच्यापेक्षा भालेरावपेक्षा आम्ही जास्त प्रेम केलोय. आणि मी तर व्यक्तिशः गुंडिले साहेब कोण लोकांचे होते, मातंगाचे होते. टीपी कांबळे मातंगाचे होते. नावनीकर साहेब मातंगाचे होते. ह्यांना आमदार करण्याचा सिंहाचा वाटा या गोविंद केंद्रेचा आहे. तेव्हा कुठे गेलो होतो रे तुम्ही? आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे असं गाव नाही जिथं आम्ही यांची जयंती साजरी करून आम्हाला जातीवादी म्हणतो. तुम्ही काय म्हणलं बिचारा सावकारना? त्याला 2 बायका आहेत म्हणलं. हे काय टीका आहे का? तुम्ही स्वतः लिहून गेला 2 बायका आहेत म्हणून. 2 बायकांपैकी ती आहे का? त्या बिचाराने एकच बायका म्हणले. हे कोण सांगितलं आम्हाला? त्यांच्या बायकोनं सांगितली. सगळ्यात महत्वाचं प्रमाणपत्र कोणाचं राहतंय? बायकोचं. बायकोनं नवरा चांगला आहे म्हणले की राईट, आणि बायकोनं म्हणली त्याचा काही नियम नाही म्हणले की बिघड. तसं ह्याची बायको आम्हाला सांगितली बनसोडे साहेबांची की माझा नवरा देव माणूस आहे आणि ह्याला दुसरीकडे कुठं नाही. एवढं सावकारनं म्हणल्या लगेच बैठक. अरे आम्हाला जातीवादाचा गुन्हा दाखल करतो का आमच्यावर? एवढे मातंग समाजाचे आमदार केलो. बिचाराला पहिली बार आम्ही यांच्या माग्याला गेल्या बदलायच्या विरोधात होतो. आम्ही ह्यांना पाडा म्हणून फिरलो. तेव्हा तुला गोड वाटलं? आम्ही ह्यांना पाडा म्हणा आणि भालेराव साहेबाला आणा म्हणा. रात्री बेरात्री बैठका घेऊ. आणि आता का जर चालले बाबा तुला? आता अशा माणसाच्या नादाला आपल्याला लागायचं नाही. म्हणून या माणसाचा विकास मी सांगायची गरज नाही. राष्ट्रपती मुर्मू त्या माईनं त्यांचं कौतुक केले भाषणामध्ये. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, संजय तुम्ही ऐकलं असं, संजय बनसोडे तू माझा भाऊ आहेस आणि शिंदे तुझ्या पाठीशी आहे, काही काळजी करू नकोस म्हणले. देवेंद्र फडणवीस या माणसाने म्हणले बनसोडे तू काही काळजी करू नको, लागल तेवढा तुला निधी देतो आणि तू घाबरू बी नको. पुरी भारतीय जनता पक्षाची ताकद तुझ्या पाठीशी लावतो म्हणल्यामुळं आम्ही फिरवला जातो. हे सगळं
या माणसाचं हे तर जाऊ द्या, पण एका कार्यक्रमात मी यांच्या बरोबर होतो मुंबईला. या माणसाकड तिकडले खात आहे समुद्राचं. कोणतं खात आहे त्याचं नाव? बंदरगे. बंदरे नाही, बंदरगे. बंदरे म्हणतो लोकांना दुसरं खात, तर ते एक मोठं खात आहे. आणि ह्यांच्या खात्यात मोदी साहेबांनी त्या बंदरगे खात्याला जगातलं मोठं, आशिया खंडातलं मोठं बंदर म्हणून 72,000 कोटीचा निधी मोदी साहेबांनी दिला. आणि या बंदरगेमध्ये आता जवळपास 1.5 लाख लोक लागणार आहे कामाला. किती? 14 लाख. मला माहिती नाही, बारके बारके आकडे मला माहिती. एवढे माणसं तिथे लागणार आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला योगायोगानं मला बनसोडे साहेबांनी घेऊन गेले. तर आता मोठ्या माणसाच्या तोंडात आता नाव आलं का, आता आमचं फडणवीस साहेबांनी नाव घेतलं तर आम्हाला रात्रभर झोप येत नाही. गोविंद केंद्रे म्हणलं तरी बस झालं, आम्हाला रात्रभर झोप. नुसतं नाव तर जाऊ द्या, काय चाललंय म्हणले की आम्ही मोठं घेतो. पण मोदी साहेब स्वतः त्या भाषणात म्हणाले, बनसोडे जी तुम क्रीडा मंत्री है, बंदरगाह मंत्री है, और 38 को देश में भारत में ओलंपिक होने वाला है, और वो ओलंपिक महाराष्ट्र में करने का है. मैं तो रहूंगा 38 तक, फिर मेरे साथ तुम्हें भी रहना होगा. म्हणून हे मोदी साहेबांचं वाक्य आहे. एवढा मोठा माणूस या माणसाच्या पाठीशी आहे. मला दुसरं काही नाही म्हणायचं. आम्ही तर काय आमदार होऊ शकत नाही, राखीव मतदारसंघ आहे. पण जे कोणी आहे त्या माणसाला ताकद लागते, आणि ती ताकद देण्याचं काम, ही इतके जे कामं केले का मी बी आमदार होतो. माझं डोकं काम करणार. 5 लाखाचं दिली की आम्ही खुश हो, 10 लाख रुपये दिले की आम्ही खुश हो. आणि माणूस निवडणुकीला वाटकल्यावर म्हणा ह्याला 10 कोटी देतो, ह्याला 12 कोटी देतो, ह्याला 9 कोटी देतो. आणि त्याचं ऐकू नका रे, ते सर केले माणूस एवढी कुठे देऊ शकताय का? आणि आता आम्हाला वाटतं आम्ही जे बोललो ते बेखूपपणाचं बोललो. या माणसानं 10 कोटीचं 18 कोटीचं उभा केलंय. आणि आम्ही जर ह्याला नाही म्हणलो तर आम्हाला पाप लागेल, आम्हाला तळतळाट लागेल. केलंय ते केले म्हणायला शिकवा माणसानं. जर तुम्ही उदयगिरी कॉलेजच्या संध्याकाळी ह्या जर गेलो कुठं शिवाजी पुतळ्यापर्यंत आणि जावाबी गेलो तर मुंबईच्या नरिमन पायटून जातो का की असं वाटतं आपल्याला ते बघून. आणि तुम्हाला जर बघायचं झालं तर उदयगिरीचा किल्ला बघा. उदयगिरी महाराजचा बाबाचं दर्शन घ्या. एक पडलेला किल्ला होता. आज त्या किल्ल्याला या माणसानं 33 कोटी रुपये आणले पडलेल्या किल्ला. पण पडलेले किल्ले हे आपले स्मारक आहेत, आपल्या राजा महाराजांचे स्मारक आहेत. त्याच्या आठवणी राहिल्या पाहिजेत. त्या किल्ल्यापासून काम सुरू आहे माणसाचं. आणि म्हणून मला तर मी ह्यांना म्हणलो होतो बनसोडे साहेबाला, बाकी करण्यापेक्षा रोज एक 10 बस लावा आणि काही माया बहिणी काही पुरुष यांना सहल केल्यासारखं करा. कुठे घेऊन जावा? किल्ल्यात घेऊन जावा. कुठे घेऊन जावा? मुस्लिमाच्या त्या हॉस्टेलला घेऊन जावा. कुठे घेऊन जावा? तहसीलला घेऊन जावा. कुठे घेऊन जावा? पंचायत समितीला घेऊन जावा. कुठे घेऊन जावा? लिंगायताच्या भवनाला घेऊन जावा, उड्डाणपुलाच्या खाली. कुठे घेऊन जावा? शेल्ला रोडला मराठा भवनला घेऊन जावा. कुठे घेऊन जावा? पोलीस स्टेशनला घेऊन जावा. दाखवा सगळ्याला. त्याच्यातले निम्म्याच्या वर अजून बघितले नसतील, गेले नसतील. ही ऐकून आहे. ही जी लाट आहे का, हे फक्त ऐकून आहे, बघून नाही. बघितल्यावर तुम्ही कोणी मायचा लाल बी तुमचं मत रोखू शकत नाही. एवढं परफेक्ट त्यांचं मतदान होऊ शकतं. आणि म्हणून त्यांना आपल्याला निवडले. जर लाडक्या बहिणी म्हणण्याचा उल्लेख झाला, लाडक्या बहिणी म्हणण्यापेक्षा महिलाला मान सन्मान देणारं सरकार आमचं आहे. आणि आता कोणतं म्हणलं, उल्लेख केला, पोरखेळ आहेत का 1,500 रुपये कमी आहेत, पण 1,500 सुद्धा तुम्हाला कोणी देत नव्हतं. नवरा म्हणायचा ना तिकडे बोंबलं, द्या हो 10 रुपये तर द्या. नाहीत माझ्याजवळ. आता बऱ्याच महिलांचे नवरे म्हणतात, आहेत का 100 रुपये द्या मला म्हणतात का नाही? जे काय मला लई अडचण आहे. आता आमच्या सरकारनं का ओळखलं माहित आहे का? पण 1,500 रुपये जर नवऱ्याच्या खात्यात टाकलं असतं तर तुम्हाला मिळाले असते. डायरेक्ट तुमच्या खात्यात टाकलं. आणि म्हणून आता बायको म्हणते नुसतं 1,500 नाही, मला आता आमच्या खेड्यात तर बरं, आता तुम्हाला बाजारला जायची की गाडी लागणार, पण आमच्या खेड्यात बाया नवऱ्याला बाजारला जाऊ दे नाही गेले. बरोबर कळणाला म्हणा तुम्हाला. आणि तुम्हाला एसटी फुकट नाही, मला अर्ध तिकीट माफ आहे.
मी जाते बी बाजार करते 500चं 250ला आणते आणि तुम्हाला 500 दिले की 500 करून येतो तुम्ही. आणि म्हणून सरकारनं तुमच्यावर विश्वास टाकला. 1,500 रुपये हे बयान आहे. आधी काँग्रेसवाले काय म्हणले, हे काही पद्धत आहे का, एवढे पैसे कुठून आणणार म्हणले अगोदर, तरी योजना चालू झाली. मग एक पठ्या नाना पटोले काँग्रेसचा अध्यक्ष, त्याचा पीए कोर्टात गेला का ही योजना बंद करा म्हणून. कोर्टाने म्हणून जो सरकारले का नाव आहे का, सरकारचं काम आहे तेच ते करतील, हाकावून लावलं. पुन्हा काय म्हणाले, 3,000 देतो आम्ही. आता काय म्हणाले, महिलेला 3,000 देतो. आमच्या गबरू शिंदेनं म्हणलं आम्ही बी देतो 3,000, पण नगदी आता दिलं तुमच्या खात्यात. पट्टी मागायला पोर आली माझ्याकडे, सावकार अनांना पट्टी द्या. म्हणून किती देऊ, 10,000 रुपये द्या. मी म्हणलो 2,000 आहेत माझ्या खिशात, नगदी 2 घ्या, 10चं उधार काढा. ते पोरं बाहेर गेले, माईला 10 उधार म्हणण्यापेक्षा नगदी 2 घेऊत म्हणले. नगदीला किंमत आहे, खात्यात 7,500 रुपये पडल्या तुमच्या, आणि ते म्हणतात आता आम्ही बी देतो म्हणून. लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही. म्हणून तुम्हाला मान सन्मान दिला, आणि म्हणून माझ्या बहिणीवाला, माझ्या भावाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा परिवर्तन करू शकता. मी कालच्याही सभेत बोललोय, फार मोठा चमत्कार आहे महिला कट. मला अनेक लोक म्हणतात की बायको संग जमवून घ्या. तुम्ही तर जमवायची काय गरज आहे, तुम्ही नीट बोलतच नाही बायकोला, म्हणून तुमचं बायको ऐकत नाही आणि बायकोचं तुम्ही ऐकत नाही. म्हणून मी बी म्हणलो काय हरकत नाही, जमवून घ्यायसाठी मी काय केलो, ते मला काय म्हणलं, गेले की काय करायचं नाही, बायकोची तारीफ करायचं म्हणलं. मी म्हणलो काय हरकत नाही, म्हणलो कवाड काढलो, गेलो बाजूला आधी आमची बायको समोर. मी म्हणलो काय साडी सुंदर आहे तुझी. तिला म्हणलं चला म्हणे तुमची, कारण कधी म्हणून माहितच नव्हतं ना, पहिली चोळ होती. तिलाही मन सारखं वाटलं, चला म्हणे बसा ताटावर. गेलो मी, कपडे काढलो, गुन्ह्यानं बसलो, पण आज बायको संग जमवायचंच म्हणलो काय. आणि म्हणून मी तिनं जेवायला वाढली, तर म्हणले वाढले की पाण्याचा तांब्या ठेवली, आणि मी म्हणलो एक घास घेतलो, काय भाजी चांगली आहे म्हणून. तिनं काय ऐकलं नाही वाटलं मला, तिला ऐकू गेली. पुन्हा म्हणलो मी, मला काय भाजी खरोखरच चांगली आहे म्हणलो मी, माझं कौतुक करेल म्हणून. पुन्हा तिसऱ्या वारला तिनं ऐकण्यावर म्हणलो जोऱ्यात, भाजी होतात की हो म्हणल्या उचलली ताट आणि दिली फेकून. तिनं म्हणले 25 वर्ष झालं आपलं लग्न होऊन, अजून तुम्ही माझ्या भाजीची तारीफ केली, आणि आज शेजाऱ्याच्या बाईची भाजी आणली मी. आणि मग पिस्टल तापलं, तारीफ तापली बाई, मग माया चुकलं माझं, मला माफ करायला. अजून आमचं सेटलमेंट जोडायला नाही, पण तिनं म्हणील आता आमची एवढी भाषण आहेत का आमचा दाब इमानदारने घरात राहिला हो, तिचाच दाब राहतो. आता बनसोडे साहेब एवढे मंत्री आहेत का, त्यांचा दाब तुमच्या समोर बायको समोर काय बी राहतो. मग आता राजा एवढा आमचा राजा भयंकर गरजला असलं तसलं म्हणून, घरी गेल्यावर राजा राहिना ते इतर राजा आहे असलं ते. मग मी बहिणीवाला सांगणार आहे की तुम्ही बहिणीवा माझ्या संजय बनसोडेसाठी एक बार नवऱ्यावर करा जादू. कुणी जर काँग्रेस म्हणत असलं, कुणी अजून काही म्हणत असलं, तर त्याला म्हणा गपची बसा, आणि ह्या बारला घड्याळाला मतदान करा. घड्याळाला मतदान केलं की घर नीट, घड्याळाला मतदान केलं की 3,000, घड्याळाला मतदान केली पुरीचं शिक्षण फुकट, घड्याळाला मतदान केली की आरोग्य फुकट, घड्याळाला मतदान केलं की घर सगळं व्यवस्थित, तांदूळ फुकट, गहू फुकट, सगळं फुकट, आणि त्या हेंडग्याला मतदान केलं की सगळं बंद. कुठून पाणी येते आपल्या उदगीरला, पहिलं महिन्याला येत होतं, सावकारकडून सुरुवात झाली. बनसोडे साहेबांनी आता 4 दिवसाला पाणी, रोज बी पाणी देऊ शकतात बनसोडे साहेब तुम्हाला, पण तुम्हाला रोजची सवय लागू नये म्हणून 4 दिवसाला. बरोबर आहे का सावकार? आता त्या लिंबुटीचं पाणी बंद झालं तिथं, तर तुमच्या नळाला पाणी येणार आहे का? लिंबुटीचं धरण म्हणजे मोदी साहेबाचं धरण आहे ते. जर तुमचं शरद पवारचं माणूस निवडून आलं की लिंबुटीचं पाणी बंद झालं, तुमच्या नळाला पाणी येणार नाही. आणि म्हणून ते पाणी कायम राहण्यासाठी, तुम्हाला 3,000 मिळण्यासाठी एकच काम करा, घड्याळाला मतदान करा. एवढी विनंती करतो. जाता जाता जोरदार घोषणा द्या, फार शेवटपर्यंत द्यावं लागते. माझं वय 71 वर्ष गुलाले आता. खरं तर मी बाहेर सुद्धा निघून बिन सावकार,
पण तुमच्या आमची पोरं बी निघून गेल्यात आम्हाला, पण काही माणसं म्हणतात नाही हो तुम्हाला यावंच लागते नंतर. म्हणून मी जसं घोषणा देतोय तसं जोरदार तुम्ही घोषणा द्या, माझा समारोप करणार भाषणाचा, कारण पुढे एक सभा आहे. मी काही जरी म्हणलो तर तुम्ही संजय भाऊ म्हणायचं. अरे बोल साथियो, माय बहिणी तिथवर बोल साथियो, बोल साथियो, फार महागलच्या बोल साथियो, काय से बोल तुम्ही तर तुम्हाला 1,500 पाहिजे. काय से बोल, काय से बोल, सामने से बोल, पीछे से बोल, आगे से बोल, हिंदूचा भाऊ, मुसलमानाचा भाऊ, दलिताचा भाऊ, हमालाचा भाऊ, व्यापाऱ्याचा भाऊ, प्राध्यापकाचा भाऊ, शिक्षकाचा भाऊ, सगळ्याचा भाऊ, बहिणीचा भाऊ, संजय भाऊ, संजय भाऊ, भारत माता की सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना आशीर्वाद दिले. उदगीर जळकोट विधानसभा 2024 महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या या ऐतिहासिक वार्डामध्ये आपले आशीर्वाद घ्यावे, आपल्याशी संवाद साधावा म्हणून मंचावरील सर्वच महायुतीचे मान्यवर नेते आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व माझे वरिष्ठ बांधव, तरुण मित्र, माझ्या माता, माझ्या बहिणी आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुद्धा ही ऐतिहासिक सभा ज्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केली, भव्य दिव्य उत्साहामध्ये जोशपूर्ण, त्याबद्दल मी सर्व माझ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझ्या बहिणी आणि माझ्या आया सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराला माझ्या एवढ्या मोठ्या बहिणी, माझ्या माता कधीही उपस्थित राहिलेल्या मी बघितलेल्या नाहीत. या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांना सुद्धा मी नतमस्तक होऊन त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. 2019ला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या भागाचा आमदार आणि राज्यामध्ये मंत्रिपदाची संधी तुमच्यामुळे मला या ठिकाणी मिळालेली होती. आणि या आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा उपयोग आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी कशा पद्धतीने मी केला तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि म्हणून विकास कामे सांगून अधिकचा वेळ मी त्या ठिकाणी घेणार नाही. मला फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्ही माझ्यावरती, मी खरंच स्वतःला मी भाग्यवान समजतो. उदगीरची जनता मला तळहाताच्या फोडासारखं ठिकाणी जपत असते आणि माझ्यावरती प्रेम करत असते. आणि म्हणून मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा की मी आमदार झाल्यानंतर या उदगीरमध्ये काय बदल झालाय का नाही झालाय? नक्की बदल झालाय. म्हणजे तुमच्या आमदारांनी काम केले म्हणजे मला मतं मागायचा अधिकार आहे. म्हणजे माझ्या बहिणी आणि माझे भाऊ आणि माझे वरिष्ठ सगळेजण सांगतात की मला मतं मागायचा अधिकार आहे.
आज तुम्ही बघितलं असाल की लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निधी 6-6.5 कोटीचा निधी जर कुठे आला असेल ते आणि फक्त उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये आला आणि त्या निधीमधून आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी झालेलं आहे. जे जे नवं ते उदगीरला हवं या ब्रीदवाक्यातून या मतदारसंघाची मला सेवा त्या ठिकाणी करता आली. अनेकांच्या भाषणामध्ये उदगीरमध्ये कशा पद्धतीने विकास झाला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. मी आता फक्त उदगीर शहराचं मी फक्त बोलतो, कारण या ऐतिहासिक नगरी आहे उदगीर म्हणजे. आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्नासंदर्भात सावकारांनी आपल्याला बोलले. अनेक वर्षापासूनची रखडलेली लिंबोटीची योजना आता या ठिकाणी पूर्ण झाली आणि ती योजना पूर्ण होऊन आता प्रत्येकाच्या घरामध्ये नवीन नळ कनेक्शन त्या ठिकाणी आले आणि आता जे 15-20 दिवसाला पाणी येत होतं आता 3-4 दिवसाला पाणी येतंय का नाही येतंय पाणी. आता पाण्याची व्यवस्था तुमचा प्रश्न मिटला. आता मी तुम्हाला मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, बेंगलोरमध्ये ज्या पद्धतीने अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे त्याच पद्धतीचं अंडरग्राऊंड ड्रेनेज माझ्या उदगीरमध्ये त्या ठिकाणी मी मंजूर केलंय आणि त्याला 400 कोटी रुपयाचा निधी मी त्या ठिकाणी आणलेला आहे. आज जे उघड्यावर जे नाले आहेत त्या नाल्यामुळं तुम्हाला खूप त्रास होतो, आपल्याला रोगराई होती, आपल्या लहान लेकरं आजारी त्या ठिकाणी पडतात आणि म्हणून आपलं शहर स्वच्छ असलं पाहिजे, आपलं शहर हरित असलं पाहिजे. ह्या भूमिकेतून अंडरग्राऊंड ड्रेनेज आपण त्या ठिकाणी मंजूर केले. पिण्याच्या पाण्यासाठी रस्ते उखडले पाईपलाईन टाकण्याकरता. आता अंडरग्राऊंड ड्रेनेज सुद्धा करण्याकरता रस्ते उखडावे लागणार आहेत. ते त्रास तुम्हाला 6 महिने त्रास सहन करावा लागेल आणि त्याच्यानंतर तुमच्या आशीर्वादानं 20 तारखेला तुम्ही मला आशीर्वाद रूपी मतदान देऊन मला प्रचंड बहुमताने विजय केल्यानंतर त्या रस्त्याचा सुद्धा मी प्लॅन त्या ठिकाणी केलेला आहे. जवळजवळ 1000 ते 1200 कोटी रुपये त्या रस्त्याला मी त्या ठिकाणी अंदाजपत्र तयार करून मी ठेवलंय. त्या रस्त्याला तेवढे पैसे देऊन अतिशय चांगले चकचकीत रस्ते करण्याचं काम भविष्य काळामध्ये करेल हा शब्द सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देतो मी. आज आपला उदगीर जिल्हा निर्मितीकडे आपली वाटचाल चालू आहे. जिल्हा निर्मितीकरता जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभा करून ठेवले आणि फक्त जिल्हा घोषित व्हायचं राहिले. परत माझ्या मायमावलासमोर, माझ्या बहिणीसमोर, माझ्या भावासमोर, माझ्या वरिष्ठासमोर मी सांगतो की कसल्याही परिस्थितीमध्ये माझ्या कार्यकाळामध्ये उदगीर जिल्हा केल्याशिवाय मी राहणार नाही. काही शब्द तुम्हाला आज आपण बसमध्ये जागा धरतो ना तसा आपण MH24 आता आहोत का आपण 55 आता MH55 आपण. त्याच्यामुळे आता उदगीरची आपण वेगळी ओळख निर्माण केली. आता ऍडिशनल SP चं कार्यालय येणार आहे, ऍडिशनल कलेक्टरचं कार्यालय या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून जिल्हा निर्मिती करता जे जे काही विभाग लागणार आहे ते सगळं हळूहळू विभाग आपण त्या ठिकाणी निर्माण करून फक्त जिल्हा घोषित करायचा आपण त्या ठिकाणी बाकी ठेवू. बाकी सगळं काम आपण त्या ठिकाणी करूया. आज तुम्ही बघत असाल आदरणीय अण्णांनी, आदरणीय सावकारांनी, आदरणीय बागमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आपल्या मतदारसंघाचा विकास आपण त्या ठिकाणी केला. वीरशैव लिंगायत भवन डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराजांनी जागा दिली. डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी आशीर्वाद दिले आणि सांगितले की कसल्याही परिस्थितीमध्ये तू आमदार झाल्यानंतर इथं लिंगायत भवन त्या ठिकाणी उभा करा, तुम्ही बसव भवन त्या ठिकाणी उभारलं पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली. आणि आज तुम्ही बघितलं असाल बिदर रोडला डॉक्टर चंद्रशेखर महास्वामीजी आपले जगद्गुरु यांच्या शुभ हस्ते लिंगायत भवनाचा लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी केला. लिंगायत संचारभूमीला आपण त्या ठिकाणी पैसे दिले. आदरणीय बागमंत्री साहेबांनी म्हणलं 100 फीट मठाला त्या ठिकाणी आपण पैसे दिले.
सिद्धरामेश्वरला आपण त्या ठिकाणी पैसे दिले, हावगी स्वामी मठाला त्या ठिकाणी आपण पैसे दिले, किल्ल्याला 22 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. जे जे करता आलं स्वामी साहेब, रेणुकाचार्य भवन, आमचे सगळे गुरुवर्य जंगम समाजाच्या आमच्या सगळ्या गुरुवारांनी मला सांगितलं की आम्हाला प्रचार प्रसार, आम्हाला चांगले संस्कार मुलावरती देण्याकरता आम्हाला एक संस्कार भवन त्या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून तोच धागा पकडून हावगी स्वामीच्या मठाच्या जागेमध्ये आपण रेणुकाचार्य संस्कार भवन सुद्धा उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. मराठा भवन उभा केलं, 10 कोटी रुपये एक रकमी त्यांना पैसे त्या ठिकाणी दिले. मुस्लिम बांधवांना शादिकाला उभा करून दिला. त्यांच्या उर्दू भवन त्या ठिकाणी निर्माण करतोय, त्यांचं मुलींचं वसतिगृह आपण त्या ठिकाणी निर्माण करतोय. अण्णाभाऊ साठे मातंग समाजाला आपण स्मारक आपण त्या ठिकाणी केलं. बौद्ध समाजाला बौद्धिविहार उभा करून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा त्या ठिकाणी करतोय. जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा जळकोटला त्यांनी उभा केला आपण. तिथेही लिंगायत भवन आपण त्या ठिकाणी उभा केलं. सांगण्याचं तात्पर्य माझ्या बहिणींना भावांना एवढंच आहे, सर्व समाज घटकांचा सन्मान करीत या मतदारसंघामध्ये चौफर विकास करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग मला हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करायची आहे, हे पद काम करण्याकरता आहे, हे पद काय मिरवण्याकरता नाही. ते पद तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देण्याकरता पद आहे. ते तुमचा जे जे काही तुम्हाला सुविधा लागतात ते तुम्हाला निर्माण करून त्या ठिकाणी दिल्या पाहिजे, ही भावना लोकप्रतिनिधींची त्या ठिकाणी असली पाहिजे. आज तुम्ही गेली 5 वर्ष मी आमदार मंत्री म्हणून काम करतोय. तुम्हीच बहिणी म्हणून सांगा, मी कधी मंत्र्यासारखं वागलो? जोरात सांगा. कधी आमदार वाटलो? कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, कुणाच्या कुटुंबातला सदस्य, त्या भावनेतून मी त्या ठिकाणी काम केलं. काल खर तर एक माझी भगिनी मनमन स्वामीजीच्या दर्शनाला जात असताना तिचा अपघात झाला. त्यांना सुद्धा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. मला ज्यावेळेस ही गोष्ट कळाली, प्रचारामधून सावकार मी प्रचार थांबवला. पारकट्टी गल्लीतली माझी भगिनी ऍक्सिडेंट मध्ये मृत्युमुखी पडले. तिच्या घरी गेलं पाहिजे, तिच्या दुःखामध्ये आपण गेलं पाहिजे, सांत्वन केलं पाहिजे, तिच्या कुटुंबातल्या दुःखातून सावरण्याची शक्ती त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, म्हणून लागली त्यांच्या त्या ठिकाणी घरी गेलं पाहिजे. आणि म्हणून मला हे पद काम करण्याकरता तुम्ही आपल्याला पाहिजे. आता भविष्यामध्ये मला खात्री आहे, आज ज्या ग्रामीण भागातल्या आम्ही सभा बघितल्या, प्रचंड उत्साह, प्रचंड जोश, प्रचंड आमचं मोठं स्वागत त्या ठिकाणी केलं. शहरामध्ये तर आता ही 4थी सभा आहे. आता बघा, ही 4 ते 5 हजार महिला आणि माझ्या बांधवाला बसायला जागा नाही. ह्या बाजूला इकडे भरपूर भरलेला आहे, इकडे या पाठीमागे त्या ठिकाणी भरपूर भरलेलं आहे. ही कशाचं धोतक आहे साहेब? तुमच्या प्रेमाचं धोतक आहे. तुम्ही माझ्यावर जी अफाट प्रेम करता, निस्वार्थी भावनेनं प्रेम करता, त्याचं धोतक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून प्रचंड बहुमताने विजय केल्यानंतर आणखीन आपल्याला खूप गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत. आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक प्राथमिक गरजा पूर्ण करण्याकरता मी ट्रॉमा केअर, 200 बेडेड हॉस्पिटल, ऑक्सिजन लिक्विड प्लांट, ऑक्सिजन जनरल प्लांट, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक रुग्णालय मी त्या ठिकाणी उभा केलं. पण हे फक्त प्राथमिक गरजा त्या ठिकाणी पूर्ण होतात तुमच्या. आणि म्हणून भविष्यामध्ये तुम्हाला कुठला आजार होऊ नये अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. जर कुणी आजारीच असेल तर त्याला मुंबई, पुण्याला आजही त्याला जावं लागतं, हैदराबादला त्या ठिकाणी जावं लागतं. आणि म्हणून भविष्यात मला कसल्याही परिस्थितीमध्ये उदगीरमध्ये मेडिकल कॉलेज मला त्या ठिकाणी उभा करायचंय. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मला त्या ठिकाणी निर्माण करायचंय. आणि ते करण्याकरता मला हे पद हवं आहे. स्वतःची प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी अजिबात नको आहे. मला एअरपोर्टची निर्मिती का करायची? मी घोषणा केली, मुरलीधर मोहोळ म्हणून आपले पुण्याचे खासदार पहिल्यांदाच खासदार झाले आणि माझ्यासारखं पहिल्यांदाच खासदारकीमध्ये मंत्री त्या ठिकाणी झाले. जवळचे माझे मित्र आहेत, पैलवान आहेत. त्यांनी मला सांगितलं की संजय, तुझी जी मागणी आहे
ती व्यवस्थितरित्या आम्हाला कागदावरती द्या, मी लेटर पॅडवरती त्या ठिकाणी दिलो आणि त्यांनी सांगितलं, त्यांच्या अधिकाऱ्याला सूचना दिल्या की उदगीरमध्ये आपल्याला एअरपोर्ट करायचंय. हे एअरपोर्ट कशासाठी? तर मोठे मोठे उद्योगपती आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी यावेत आणि 10 ते 15,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट त्यांनी उभा करावे आणि त्या तरुणीला आणि माझ्या महिला बचत गटाच्या एखादा लिज्जत पापडचा कारखाना कसा येईल हे करण्यासाठी आपल्याला एअरपोर्टची निर्मिती आपल्याला करायची आहे. पायलटचं प्रशिक्षण केंद्र त्या एअरपोर्ट मधून आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करायचे. वंदे भारत ट्रेन उदयगिरी बाबाच्या नावानं आपल्याला मुंबईपर्यंत त्या ठिकाणी सुरुवात करायची. बिदर ते मुंबई आपल्याला रेग्युलर ट्रेन आपल्याला त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. तिरुपती जे आता 3 दिवसाला एकदा तिरुपतीला ट्रेन जाती, ते तिरुपती सुद्धा ट्रेन मला रेग्युलर त्या ठिकाणी करायचे. ह्याच्यासाठी पद त्या ठिकाणी मला पाहिजे. म्हणून माझ्या माय मावलानो पुढे पण मोठी एक सभा आहे. 10च्या आत प्रचार संपवायचा आहे आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आणि म्हणून तुम्हाला मी नम्र विनंती करतो की आता राहिले 4 दिवस, 16, 17, 18, 19, 20 तारखेला मतदान आहे. तुम्ही इथं बसलेल्यांनी 10 जरी मतदान निर्माण करून मला मत देण्यासाठी जर तुम्ही ठरवलं तर मला किमान 50,000च्या पुढे मी त्या ठिकाणी निवडून येईल असा विश्वास मला करतो. फक्त 4 दिवस आपल्या भावासाठी, आपल्या मुलासाठी, आपल्या कुटुंबातल्या सदस्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी वेळ काढा. आज तुम्ही सगळे कामं सोडून केवळ आणि केवळ या सभेसाठी, माझ्यासाठी या ठिकाणी तुम्ही आला. आणि म्हणून 4 दिवस जेवढे नातलग असतील, जेवढे तुमचे स्नेही असतील, जवळचे लोक असतील किंवा गल्लीतले लोक असतील, सगळीकडे फिरा आणि प्रचार आणि प्रसार करा. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती आहे आणि त्या महायुतीचं चिन्ह आहे घड्याळ. ते सांगावं लागेल, नाही सांगावं लागेल. आणि म्हणून 3 नंबरला आपलं घड्याळ आहे. आता सांगितल्याप्रमाणे त्या मशीनवर कमळाचं चिन्ह असणार नाही, धनुष्यबाण असणार नाही, हाताचा पंजा सुद्धा असणार नाही. फक्त राष्ट्रीय चिन्ह 3 नंबरला घड्याळ असणार आहे. आणि म्हणून त्या घड्याळाच्या चिन्हावर आपण बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करावं असं नम्र या ठिकाणी आव्हान या ठिकाणी करतो मी. आणि 5 वर्ष जसं मी प्रामाणिकपणे तुमची सेवा केली मी, तसंच पुढचे 5 वर्ष सुद्धा एक दिवस सुद्धा आराम न करता तुमची सेवा करेन हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो. आज तुम्ही बघत असाल आपल्या उदगीरचं नाव राष्ट्रपती महोदयामुळं भारतातच नव्हे तर जगामध्ये त्या ठिकाणी गेलं. आपल्या उदगीरचं नाव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळं भारतातच नव्हे तर जगामध्ये ते घालवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आज लातूर जिल्ह्यामध्ये एकच चर्चा आहे, तुम्हाला हा मतदारसंघ राखीव असल्यासारखं वाटतो का? भासू दिला मी, मला सुद्धा मी हा राखीव मतदारसंघामध्ये मी आमदार आहो का काय मला सुद्धा कधी वाटत नाही. एवढा निधी, एवढं प्रेम सर्व जाती धर्मातल्या लोकांनी, ताई खरंच सांगतो मी खूप नशिबवान आहे. काय दैवी शक्ती इकडे फिरायला लागली मला माहित नाही, खूप नशिबवान आहे. आणि म्हणून हे उपकार मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. मी सातत्याने माझ्या भाषणामध्ये एक सांगत असतो, मी माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला, पण माझा राजकीय जन्म जर कुणी दिला असाल फक्त आणि फक्त तुम्ही दिला. म्हणून मी जेवण माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुम्हाला विसरणार नाही हाही शब्द या ठिकाणी देतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून मला विजयी करावं एवढंच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.